नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आर्यन, अरे हा आर्यनला पण ब्लॉग बनवायचा आहे. सॉरी मित्रांनो, थोडा घाई होते. तर मित्रांनो, आज निघालेलो आहे आम्ही साऊथ गोवाला. आता साऊथ गोवाला कुठे चाललो ते मला आशूने सांगितलेलं नाही, तर आता तिथे गेल्यावरच कळेल आपल्याला साऊथ गोवाला आशू कुठे घेऊन चालली आहे. आणि मी तुम्हाला आशू आणि आर्यनची ट्युनिंग दाखवतो. दोघेही सेम शर्ट्स घालून निघालेले आहेत. आणि आर्यनला सध्या व्लॉगिंग मध्ये खूप इंटरेस्ट आला. तो मोबाईल घेतो, सरळ कॅमेरा चालू करतो आणि त्याची व्लॉगिंग चालू होते. रेकॉर्डिंग तर काय होत नाही, पण व्लॉगिंग चालू होते. तर मित्रांनो, भेटू आपण डायरेक्ट साऊथ गोवामध्ये आणि मध्ये मधल्या घडामोडीमध्ये. तर गाईज, आता आपण चाललेलो आहोत ब्लू हेवन. ब्लू हेवन असं एक हॉटेल आहे. तिथे अशी एक वेगळी अशी स्पेशल थाळी येणार आहे. मित्रांनो, आम्ही पंजिमला पोहोचलो. आता पंजिमचा ब्रिज तुम्हाला दाखवतो मी. वरली सिलिंग सारखाच आहे आपला, बट हा थोडा खूप जास्तच मोठा ना, आपल्यापेक्षा छोटा आहे. तर मित्रांनो, बट हे छान केले मी गोल्डन कलर मध्ये असं नदी वारीवाला क्रूज आहेत मित्रांनो इथे. आणि आर्यन एवढा ब्लॉगिंग साठी वेडा झाला मित्रांनो की त्याला कॅमेरा चालू केला ना की त्यालाच ब्लॉगिंग करायचं, त्यालाच सगळं शूट करायचं. सो मित्रांनो, आपण आता थोडं भेटू. 41 मिनिट्स आहेत पोहोचायला. 41 मिनिट्स नंतर भेटू. तोपर्यंत बाय 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 बाय. तोपर्यंत मी आर्यनला फोन देतो. मित्रांनो, आम्ही कोलवाला आलेलो आहोत. म्हणजे मडगावच्या जवळपासच कोलवा आहे. आणि आता 1 मिनिटावर तिथे रेस्टॉरंट आहे, ब्लू हेवन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार. आता बघू आपल्या सरप्राईज क्वीननी कसं सरप्राईज वाला हॉटेल शोधून काढलंय. सरप्राईज नाही, तिकडची थाळी जरा इंटरेस्टिंग आहे. आणि मित्रांनो, एकदम मस्त. म्हणजे इथे गोव्यामध्ये ना कुठे पण जास्त वाटतं ना की हा एरिया या भेटू या. आणि आमच्या आर्यनला ना आपले ब्लॉग खराब करायमध्ये इंटरेस्ट आहे जास्त. सो गाईज, 1 मिनिटामध्ये आपण पोहोचतो आहोत. आणि आपण इथे पोहोचलेलो आहोत. स्टार्टिंग बघा, ब्लू हेवन. आणि इथं आपल्या याच्यावर ब्लू हेवन. सो आपण प्लीज थोड्या वेळाने कॅच करूया. आता बाय. ओके. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे ब्लू हेवन रेस्टॉरंट. मी तुम्हाला दाखवतो. तर हे ते रेस्टॉरंट आहे मित्रांनो, ब्लू हेवन. आता इथे आतमध्ये काय काय मिळतं ते बघूया. वाव, हा शू प्रॉपर गोवन फूड दिसतंय. नाही, इथे होतं. ओके, एसी नाही मित्रांनो, खूप गर्दी आहे इथे. वाव, इथे टाईम खूप कमी राहिला, तर मी पहिले ऑर्डर करतो आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा दिसतो. तर मित्रांनो, आम्हाला इथे बसायला मिळाली आहे. ॲक्च्युली आम्ही इथे पोहोचणार होतो 3:30 वाजता. आम्ही एवढ्या स्पीडमध्ये गाडी पळवली आहे की आम्ही इथे पोहोचलो 3:09ला. कारण तिथं आम्ही फोन केला आहे ना, तर ते 3:30ला बंद होणार रेस्टॉरंट. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज चालू करा. तर ते बोलले नाही, एवढ्या स्पीडमध्ये गाडी होती, 20 मिनिटं मी लवकर घेऊन आलो आहे. आणि आता आम्ही ऑर्डर केलेली आहे इथे भाकर थाळी. ती इथली स्पेशलिटी इथे काहीतरी युनिक आहे. इंटरेस्टिंग आहे, युनिक आहे. इथे भाकर थाळी ऑर्डर केली आहे. आणि अजून ऑर्डर केली आहे उर्राक. त्याचं उर्राक पण ट्राय करणार होतं. आता नेमकं काय सगळं आहे आता मग बघूया. आणि इथले एकदम ॲरोगेंट आहे. तर बघू आता ही ऑर्डर आल्यावर मी तुम्हाला दाखवतो. तुला खूप आवडणार ही थाळी, खूप इंटरेस्ट आहे. तुला असं खूप आवडतं. मला आवडेल ना मित्रांनो, तुम्हाला पण मी दाखवेल ही थाळी कशी होती. भाकर थाळी थोडाच वेळ. मित्रांनो, भाकर थाळी आलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो काय काय. पापड, सुरमई, प्रॉन्स, खेकडा, सगळा खेकडा आणि खूप साऱ्या अशा भाज्या आहेत. भेंडी आहे, सुकट आहे, सोलकढी आहे. किती इंटरेस्टिंग आहे. आणि मित्रांनो, इडली आहे. आणि आई बघा किती इंटरेस्टिंग आणि किती क्यूट आणि युनिक असते, एकदम युनिक. भात, हा गोवन करी त्यांची क्यूट असते. आंबट गोड टेस्टी, एकदम टेस्टी. आता तुला खूप आवडेल.
तर तू एकदम परफेक्ट रेस्टॉरंट शोधून काढल्याचं जेव्हा लागली आता फक्त त्यांना विचारतो इथे रोटी आहे का नाही. बाकी सगळं ऑसम आहे सगळं. सो एन्जॉय तर मित्रांनो आता आपण भाटकर थाळीवरनं निघून चाललेलो आहोत वास्कोमध्ये आपण याच्यासाठी चाललो बिकॉज म्हणजे आम्ही काय उतरणार नाही कुठे. जस्ट वास्को काय आहे ना, वास्को दी गामा शहर, तर आम्ही तिकडे चाललो फिरायला. आणि ॲक्च्युली तिथे आम्ही थोडंसं एंटर पण केलं आणि एंट्री करता करता मित्रांनो एवढं प्लेझेंट वाटतं आहे. तुम्हाला मी दाखवतो इथले रोड. एक्झॅक्ट वास्कोमध्ये काय आहे आम्हाला माहितीच नाही, बट तरीसुद्धा आम्ही असेच चाललं. म्हटलं चल थोडं गाडीने आपण राऊंड तर मारणार आहे. सो आपण ड्राईव्ह करत चाललेलो आहे वास्कोला. बट एंटरच केल्या खूप छान वाटतं. वा मम्मी रोज झाड देखो ना, पाणी वैसे झाड निघले अशू माझ्या डोळ्यावर ठेवतेस. सॉरी. इथे आहे शांता दुर्गा मंदिर. जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी. असं बँकॉक थायलंड मध्ये आल्यासारखं वाटतं मित्रांनो. तिकडे पण असंच आहे. एक हे समुद्र आहे आणि इकडे छान आहे आणि धारावीची खाडी. पॉप्युलेशन कम है. मित्रांनो आम्ही रस्त्यात थोड्या छोट्या मोठ्या घडामोडी तुम्हाला दाखवत राहू. इधर असं लागतं की मम्मींना काहीतरी बोलायचं. खिडकी उघडून जरा बघा वगैरे. आणि धारावीची खाडीमध्ये असं वाटतं खिडक्या बंद करून बसावं. येस. किती फरक आहे इकडच्या आणि तिकडच्या ह्याच्यात. सो गाईज हा आमचा रूम आहे रेजेंटाचा. हाय अरियाना हाय. सो हा आमचा रूम आहे आणि याचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली आर्यन बाहेर येईल. समोर आहे आत. मित्रांनो ट्रॅफिक बघा गोव्याला. ॲक्च्युली या टाईमला खूप ट्रॅफिक आहे. एकदम क्लास वाटतं मित्रांनो इथे बसलो ना, एकदम क्लास. सो मी तुम्हाला ब्रेकफास्टला भेटेल. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज आपला लास्ट दिवस आहे इथे. आणि काल आपल्याला या हॉटेलमध्ये नीनाथ सरांनी खूप चांगला असा चान्स दिला होता ऑमलेट बनवायचा. आणि त्यांनी स्वतःहूनच आपल्याला हे केलेलं की सर तुम्ही ऑमलेट बनवून दाखवा. तर आपण त्यांना काल ऑमलेट बनवून दाखवलं. आणि आज ते आपल्याला दाखवणार आहेत इथे सोडा मसाला चाय. त्यांनी स्वतःहून आज आपण जेव्हा आलो तेव्हा ते बोलले की आज सोडा मसाला चाय बनवतो. इथली काही सिक्रेट रेसिपी आहे ती आज आपण तुम्हाला दाखवू मित्रांनो. आणि आज आपल्या इथे बनवतात सध्या महाराष्ट्रीयन बुर्जी बनवतात आपल्यासाठी. तो आपण बुर्जी घेऊ आणि त्याच्यानंतर बनवूया आपण सोडा मसाला चाय. नीनाजी कुठली सोडा मसाला चाय बनवणार ना आज आपल्याला. सोडा मसाला चाय बनवण्यासाठी. सो मित्रांनो भेटू आपण थोड्याच वेळात. बस एकच मिनटं थांबा. त्यांची बुर्जी होते नंतर सोडा मसाला चाय. तो दोस्तों हमारे नीनाथ जी बना रहे हैं अभी सिगरेट चाय यहाँ की, जो मसाला सोडा चाय है. वो एग्जैक्ट देखते हैं अपन क्या है. नीनाथ जी काय बनवत आहे? आज मी चहा बनवते तुमच्यासाठी स्पेशल चाय. सोडा मसाले का चाय बनेगा. सोडा मसाला चाय बनेगा. उसमें बहुत सारे मसाले जाएंगे, स्पाइसेस. ओके. इलायची,
जिंजर, ड्राई जिंजर, बेलीफ, लाइट शुगर, डाल के आपको पसंद है शुगर वाला भी चाय बनता है यहाँ पर, गुड़ वाली चाय बनती है। हम आपके रिजल्ट होटल गोवा कांदोली में आपको स्पेशल चाय पिलाएंगे, 16 मसाले वाला चाय। उसमें बहुत सारे मसाले डाले जाते हैं। ओके, आणि सोडा पण टाकते? सॉरी सर, सोडा भी डालते हो सर? नहीं नहीं, 16 मसाले। 16 मसाला, ओ माय गॉड। तो गाइस मैं समझ रहा हूँ 16 मसाला, बट ये मुझे बोल रहे हैं 16 मसाला, मतलब 16 मसाले इसमें डाले जाएंगे। 16 मसाले। ओके इसमें हम जिंजर डालेंगे, इसमें ऑलरेडी ड्राई जिंजर, इलायची गया है, बेलीफ गया है, ओके होल स्पाइसेस जितने भी सब है, कुछ सीक्रेट मसाले भी हमारे पास। चाय बनेगा अभी कुछ शुगर वाला, गुड़ की भी चाय बहुत फेमस है हमारे पास, ओके गुड़ वाली चाय भी है। ऊपर से हमारे पास ये राजस्थान की पोटली चाय भी है, कटिंग चाय भी है, ओके पोटली चाय है। ये जो है ये पोटली चाय है। पोटली चाय, चाय कैसे स्ट्रॉन्ग लगेगा या मीडियम स्ट्रॉन्ग? मीडियम स्ट्रॉंग, मीडियम स्ट्रॉंग। मीडियम स्ट्रॉन्ग। आपण मीडियम स्ट्रॉंगमध्ये आपल्याला चहा पावडर, अद्रक, इलायची एवढं माहिती, आणि ह्यांनी टाकलेत 16 मसाले याच्या मित्रांनो। आणि यांच्याकडे अजून खूप साऱ्या चाय आहे, जे म्हणतात पोटली चाय, पोटली चाय, चांदनी चाय, गुड़ वाली जॅपनीज चाय, गुडवाली चाय। म्हणजे आजचं हे चहा एकदम इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो। तर आपण आज इंटरेस्टिंग चहा पिऊया। आपकी चाय रेडी होने आ गई, ये रेडी। आणि यांचं काउंटर जाऊ ना मित्रांनो, किती क्यूट आहे। ॲक्च्युली यांचे सगळे काउंटर बघूनच मित्रांनो वेळ आलं। सो ही आपली चहा आता रेडी झालेली आहे। ये आपका चाय रेडी हो गया अभी। कटिंग चाय, स्पेशल कटिंग चाय। थँक यू सो मच नीनाथ जी, अँड थँक्यू नीनाथ, थँक्यू रिजेंट हॉटेल, थँक्यू। सो गाइज ही चहा आहे। अशी 16 मसाला नाही आहे, 16 मसाले टाकून त्यांनी चहा बनवली। आता तू टेस्ट कर आणि दाखव कशी आहे. सो गाइस हे 16 मसाले टाकून ही चहा बनलेली आहे। तर आपण हिला टेस्ट करू आता रिजेंटा हॉटेलचे 16 मसाल्यावरील चहा काय आहे। थोडी मी स्ट्रॉंगला सांगितली, मीडियम सांगितलं, तो खूप टेस्टी आहे। तो मजा आलेली आहे मित्रांनो आजची चहा बघून। आणि या टाईमला गोव्याला येऊन एक छोटासा वेगळा एक्सपिरियन्स झालेला आहे मित्रांनो। इथल्या शेफ लोकांनी आपल्याला चांगला सपोर्ट केला आणि या हॉटेलनी पण। तो मला असं वाटतं आता मी पण लवकरात शेफ बनू। चहा बरोबर चेस।